स्मार्ट अहमदनगर न्यूज। तालुका हद्दीत पोलिसांचे अवैध धंद्यावर छापे। अहमदनगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या 6 ठिकाणी अवैध गावठी हातभट्टीवर छापा टाकून 1,25,000चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे। याबाबत तालुका पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमनाथ नारायण पवार राहणार साकत, श्रीरंग पांडुरंग गव्हाणे राहणार वाळुंज, गणेश टिल्लू पवार राहणार नेप्ती, कानिफनाथ भिकाजी कळमकर राहणार नेप्ती असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। साकत परिसरात पथकाचा छापा। तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना मिळालेल्या माहितीनुसार साकत परिसरात अवैध गावठी हातभट्टी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने साकत परिसरात पोलीस उपनिरीक्षक धुमाळ, सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे, बाबासाहेब गुंजाळ, मंगेश खरमाळे, संभाजी बोराडे, विक्रांत भालसिंग, रवी किरण सोनटक्के, राहुल थोरात यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज।